मी समर्थ. उद्या आहे वसुबारस म्हणजे गायगोराची बारस असं म्हणतात. महिला उपवास करतात किंवा नाही जरी उपवास केला तर आपण आवर्जून गायीचीही पूजा करत असतो व कृष्णाची सुद्धा आपण पूजा करत असतो. कृष्णाला गायी अतिशय प्रिय होत्या. कृष्ण हा माखन म्हणजे लोणी, तूप, दही, दूध या वस्तू कृष्णाला फार प्रिय होत्या. आणि बासरी वाजत असताना कृष्ण जेव्हा बासरी वाजत असायचे तेव्हा सगळ्या गायी शेतातनं त्या कृष्णाच्या जवळ येत असत व ते दोघंही आपले आपले खेळ म्हणून द्वापार युगापासून जेव्हापासून कृष्णाची ही लीला सुरू झाली द्वापार युगापासून तेव्हापासून श्री वसुबारस म्हणजे गायगोरा बारस ही साजरी केली जाते. प्रत्येक घरात प्रत्येक आई आपल्या मुलाचे आयुष्य वाढवण्यासाठी व त्याच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून करत असते किंवा प्रार्थना करत असते. म्हणूनच वसुबारस हा खूप महत्त्वाचा सण असतो. तसेच या दिवसापासून आपण दिवाळीला सुरुवातसुद्धा करतो. म्हणजेच कृष्णाने तूप, दही, लोणी हे तर त्याला आवडत होतं, मग हाच प्रसाद कृष्णाला दिला जात होता माखनचा. आणि ह्या दिवसापासून गायगोराची बारस वसुबारस होत होती. हा तसा सण साजरा करतात दिवाळीचा. पण द्वापारयुगापासून कृष्णाची आई म्हणजे यशोदा ह्या गायीची पूजा करायचे, कारण की नंद बालकाला आपल्या बाळाला दूध, दही, लोणी फार प्रिय आहे हे यशोदा माईला आवर्जून माहिती होतं. म्हणून त्या आवर्जून त्या दिवशी आपल्या गायींना पूजून आणि प्रार्थना करायची की हे गाई देवता, तुझे दूध आणि दही माखण खाऊन माझा बाळ तंदुरुस्त व पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त सगळे पदार्थ भेटतात, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद असे ते धन्यवाद त्या गायीचे मानत होते. जरी ते देवता होते तरी त्यांना जे पदार्थ भेटत होते ते आवर्जून त्या व्यक्तीचे किंवा त्या प्राण्याचे धन्यवाद हे आवर्जून मागत होते. म्हणजे यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप सारं काय आहे. देवांना तर असा एक बोट केला तरी सर्व काही प्राप्त होते. आपण तर मानव आहोत, मग आपण सुद्धा देवी देवतांची पूजा हे केली पाहिजे. याचा अर्थ असा असतो आपण दररोज तर करू शकत नाही, म्हणून वर्षातनं एक दिवस आपण गायीची पूजा ही करावी. म्हणतात गायीच्या म्हणजे शरीरात 32 कोटी देव हे असतात प्रत्येक अवयवामध्ये. हे वरदान श्रीकृष्णाने गायीला दिलेले आहे. कृष्णाला अतिशय गायी प्रिय होत्या. ते गायींबरोबर शेतात खेळत असायचे. तसेच बासरी वाजवली की गायी एखाद्या गाण्याप्रमाणे त्यांच्या आवाजात पळत सुटत होत्या. त्यांची एवढी घट्ट मैत्री होती